ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 5. कर्मसन्यास योग. कर्मयोगाने मोक्ष कसा साध्य होतो? ओव्या आहेत 34 ते 37. मागच्या श्लोकात भगवंतांनी सांगितलं होतं की कर्मयोगाने कर्मसन्यासापेक्षा मोक्षप्राप्ती लवकर होते. ती कशी होते ते आता भगवंत या श्लोकात सांगणार आहेत. श्लोक 7. योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिय सर्वभूतात्म भूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते. शुद्ध चित्त, जितदेह, जितेंद्रिय व ज्याचा आत्मा सर्व भूतांच्या आत्मरूप झाला आहे असा निष्काम कर्मयोगाचे ठिकाणी रत असलेला मनुष्य कर्म करीत असला तरी त्यापासून अलिप्त असतो. जेणे भ्रांतीपासून हिरतले, गुरुवाक्ये मन धुतले, मग आत्मस्वरूपी घातले हारवनिया. ज्याने भ्रमापासून हिरावून घेतलेले आपले मन गुरुपदेशाने स्वच्छ करून आत्मस्वरूपात मुरवून ठेवले. जैसे समुद्री लवण न पडे तव वेगळे अल्प आवडे, मग होय सिंधूची एवढे मिळे तेव्हा. ज्याप्रमाणे समुद्रात मीठ पडले नाही तोपर्यंत ते मर्यादित असे दिसते, मग ज्यावेळी समुद्राशी त्याचा योग होतो त्यावेळी ते समुद्रा एवढे होते. तैसे संकल्पोनी काढिले, जयाचे मनची चैतन्य जाहले, तेने एकदेशीये परी व्यापिले लोकत्रय. त्याप्रमाणे संकल्पापासून दूर गेल्यामुळे ज्याचे चित्त चिद्रूप झाले तो मर्यादित दिसत असला तरी त्याने तिन्ही लोक व्यापले आहेत असे समज. आता करता कर्म करावे हे खुंटले तया स्वभावे, आणि करी जरी आघवे तरी अकर्ता तो. आता करता कर्म कार्य हा त्रिपुटीचा व्यवहार स्वभावतःच बंद पडतो आणि त्यावर त्याने सर्व जरी केले तरी तो तत्वतः त्याचा कर्ता होत नाही. आतापर्यंत श्रीकृष्णाने कर्मयोग हा कर्मसन्यास निष्ठा निरपेक्ष असा स्वतंत्र मार्ग असून मोक्षप्रद आहेच, पण त्याचबरोबर ऐहिकाची सुद्धा प्राप्ती करून देणारा आहे अशी कर्मयोगाची वैशिष्ट्ये सांगितली. आता कोणत्या क्रमाने या मार्गाचं आचरण करायचं आहे ते या श्लोकात सांगणार आहेत. मोक्ष साध्य करून घेण्याकरता कर्मयोगाला प्रथम इंद्रिय निग्रहाचा टप्पा गाठावा लागतो. इंद्रिय निग्रहामध्ये मुख्यतः मनाचा निग्रह झाला की तो योगयुक्त होतो, म्हणजे त्याची बुद्धी शुद्ध होते. बुद्धीवर पडलेले द्वैताचे आवरण विरळ होऊ लागते व आत्मोपम्य बुद्धी झाल्यामुळे सर्व प्राणीमात्रांना तो आत्मस्वरूप पाहू लागतो. एकच आत्मतत्व तो सर्व ठिकाणी पाहतो. सर्वत्र परमेश्वर स्वरूप दिसू लागतं. अर्थातच माझे तुझे हा भेद मावळल्यावर त्याची कर्मे कर्तेपणाच्या भावविरहित व फळाची अपेक्षा न ठेवता होतात. त्यामुळे कर्माच्या पापपुण्याचा दोष त्याला लागत नाही. दुसऱ्या अध्यायातील निर्द्वंद्व, नित्य सत्वस्थ ही कर्मयोगाची 5ही लक्षणं या श्लोकात आलेली आहेत. निस्त्रैगुण्य, सर्व भूतांतरात्मा, निर्द्वंद्व, जितेंद्रियत्व, नित्य सत्वस्थ, विशुद्धात्मा, निर्योगक्षेम, योगयुक्त आणि आत्मवान आणि विजितात्मा. या श्लोकातील पावित्र्य, संयम, जितेंद्रियत्व व सर्व भूतात आत्मरूप पाहणे ही जी लक्षणं वर्णिली आहेत ती सर्व ज्ञानाची लक्षणं आहेत. याच गुणांना संन्यास वृत्ती असं म्हणतात. म्हणजे कर्मयोगी अंतरंगात संन्यासीच असतो असा याचा अर्थ झाला. या श्लोकावरील ज्ञानदेवांच्या टीकेचे वैशिष्ट्य म्हणजे श्लोकातील एकाही पदाचा अर्थ त्यामध्ये आलेला नाही, परंतु श्लोकाचे सार मात्र त्यांनी स्वतःच्या शब्दात व्यक्त केलेले आहे. आता कर्मयोगातील वरील 5 टप्पे कसे गाठता येतील ते सांगताना ज्ञानदेवाने प्रथम गुरुची आवश्यकता सांगितली. जेणे भ्रांतीपासून हिरतले, गुरुवाक्ये मन धुतले, मग आत्मस्वरूपी घातले हारवनिया. गुरुवाक्यानं मन धुवून टाकलं. मनावरचा मळ गुरुवाक्यामुळे धुतला जातो. मन स्वच्छ झालं की ते भ्रमापासून मुक्त होते व आत्मस्वरूपात रमते. विशुद्ध आत्मा म्हणजे आत्मस्वरूपात रमलेल्या मनाला त्यांनी समुद्रात पडलेल्या मिठाची उपमा दिलेली आहे. समुद्रात मिठाचा कडा पडला नाही तोपर्यंत तो स्वतःला वेगळा मानतो, पण समुद्रात पडला की समुद्राशी एकरूप होऊन समुद्र एवढा होतो. तसेच मनुष्यामध्ये जोपर्यंत संकल्प असतात तोपर्यंत तो स्वतःला वेगळा समजत असतो. ते संकल्प नाहीसे करताच त्याचं मन शुद्ध होतं, चैतन्य स्वरूप होतं.
त्यामुळे असा मनुष्य बाह्यतः एकदेशी दिसत असला तरी तो तिन्ही लोकव्याप्त म्हणजे सर्व भूतांतर आत्मा होतो. मग कर्ता कर्म कार्य ही त्रिपुटीच राहत नाही. मग तो कर्म करत असला तरी अकर्ता ठरतो, कारण त्याची कर्तेपणाची भावना लोप पावलेली असते आणि अशा प्रकारे तो मोक्षाचा रस्ता आक्रमित असतो. कर्मयोग्याला कर्माचा लेप लागत नाही. कर्मापासून बुद्धी अलिप्त ठेवत असता कर्त्याची कर्माविषयी बुद्धी कशी असावी ते पुढे भगवंत सांगणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू. त्रिपुटी म्हणजे कोणतीही गोष्ट करत असता तिथे 3 गोष्टी असतात. उदाहरणार्थ, कर्म करत असता कर्म करणारा तो कर्ता, केले जाणारे ते कर्म व त्या कृतीतून उत्पन्न होणारे ते कार्य. कर्ता कर्म कार्य. किंवा एखादी गोष्ट जाणून घ्यायची असेल तर जाणून घेणारा तो ज्ञाता, जाणून घेण्याची गोष्ट ते ज्ञेय व त्यातून उत्पन्न होणारे ते ज्ञान. त्याला ज्ञाता ज्ञेय ज्ञान असे त्रिपुटी म्हणतात.